नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या कबंध या गूढ कथा संग्रहातील कथा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे म्हणे कोण मागे आले. बऱ्याचदा आपल्याला असं स्वप्नात सुद्धा दिसतं किंवा बऱ्याच लोकांचे आपण अनुभव ऐकलेले असतील की त्यांना भूतकाळातल्या गोष्टींपासून पिच्छा सोडवताच येत नाही. सतत त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी त्यांच्या मागे लागल्या दिसतायत असं त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही गोष्ट आहे. ऐकूयात आपली आजची कथा म्हणे कोण मागे आले. गाडी वळणावर वळली तेव्हा डॉक्टर दिवेकरांना भास झाला की कुणीतरी आपला पाठलाग करते आहे. अस्वस्थपणे त्यांनी आरशात नजर टाकली. खरोखरीच एक मोटरसायकल त्यांच्या गाडीच्या पाठोपाठ येत होती. कुणीतरी आपल्या गाडीच्या मागोमाग येत आहे असा भास डॉक्टरांना नेहमीच व्हायचा. त्यात विशेष काही नव्हते. आरशात पाठीमागच्या वाहनांची झुंड दिसायची. त्यातील काही वाहने रस्ता बदलून जायची. जी शिल्लक राहत ती मागे येत असे वाटायचे. पुन्हा नवीन वाहने दिसू लागायची. जुनी वेग वाढवून जायची. मूळचे एखाद दुसरे राहायचे. तेच पाठलाग करीत आहे असे वाटायचे. चमत्कारिक भास. डॉक्टरांना या भासाची मौज वाटायची. कोण कशाला येते आपल्या गाडीच्या मागे? पण एकाच दिशेने वाहने न्यावी लागतात म्हणून असे घडते एवढेच. गंमतच आहे. पण आजकाल त्यांना कशाचीच फारशी गंमत वाटत नसे. वळणावर सगळ्या गाड्या वळल्या आणि त्यांची गाडी एकटीच एका शांत रस्त्याने जाऊ लागली. तिच्या मागे ती मोटरसायकल. या वळणावर नेहमी असेच व्हायचे. हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता अगदी शांत होता. सगळ्या गाड्या नेहमी डावीकडच्या रस्त्यापुढे निघून जायच्या. एखाद दुसरीच गाडी हॉस्पिटलच्या रस्त्याने जात असायची. मग आज ही मोटरसायकल कुणाची? डॉक्टर उगाचच अस्वस्थ झाले. डॉक्टर सप्तर्षीच्या आठवणीने. सप्तर्षी नेहमी मोटारसायकलवरूनच यायचा. रस्ता अतिशय शांत होता. रहदारी जवळजवळ नव्हतीच. डॉक्टरांची गाडी आणि पाठीमागे मोटरसायकलवर कोण आहे हा माणूस? आरशात काळे कपडे दिसले. काळा बुश शर्ट, काळी पॅन्ट. डॉक्टर सप्तर्षी नेहमी काळे कपडे घालायचा. खरे तर डॉक्टराच्या पेशाला हे असले कपडे मुळीच शोभत नाहीत. पण सप्तर्षी स्वतःला काय समजायचा कुणास ठाऊक. दिसायला देखणा होता, गोरागोमटा होता हे खरे. पण म्हणजे काही डॉक्टरने सिने नटासारखे कपडे घालायला नकोत. डार्क शर्ट, डार्क पॅन्ट, मग त्यावर हॉस्पिटलचा पांढरा कोट चढवायचा. नाटकीपणा, दुसरे काय. डॉक्टर सप्तर्षीच्या आठवणीने डॉक्टर दिवेकर अधिकच अस्वस्थ झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांना असेच अस्वस्थ वाटायचे. घाबरल्यासारखे व्हायचे. काही विशेष कारण असो नसो मध्येच खचून गेल्यासारखे व्हायचे. डॉक्टरची प्रकृती अस्वस्थ हा तर विनोदच होता. ती सुधारण्याचा उपाय माहीत नसावा हा अधिकच मोठा विनोद होता. मोटरसायकलवाला जवळ आला. आरशात स्पष्ट दिसू लागला. त्याला पाहताच डॉक्टर दिवेकर एकदम दचकले. तीच सडपातळ अंगयष्टी, तेच भुरभुरणारे केस. हा मोटरसायकलवाला डॉक्टर सप्तर्षीच तर नव्हे. पण कसं शक्य आहे ते? डॉक्टर सप्तर्षी 15 दिवसांपूर्वीच ऑपरेशन टेबलवर वारले होते ना? डॉक्टर सप्तर्षी आणि डॉक्टर दिवेकर दोघांची भलतीच दाट मैत्री होती. दोघेही एकाच वेळी मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडले. दोघेही एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले. दोघेही जवळजवळ एकाच वयाचे होते. पण गोलसर आकाराने आणि विरू लागलेल्या केसांमुळे दिवेकर भारदस्त वाटायचे. तर देखणेपणामुळे आणि फॅशनेबल पोशाखामुळे सप्तर्षी पोरगेले वाटायचे. त्यांना पाहिल्यावर दोघेही एका वर्गात शिकले हे कुणाला खरेच वाटत नसे. असे असले तरीही दोघांची मैत्री मात्र पक्की होती. दोघांचीही लग्ने अजून व्हायची होती. दोघांनाही संसाराचा व्याप नव्हता. पत्ते खेळायची, चांगले सिनेमे बघायची आवड दोघांनाही सारखीच होती. प्रत्येक विषयात दोघांची मते जुळणारी होती. असे मजेत दिवस जात होते. हॉस्पिटलमध्ये निलिमा सारंग येईपर्यंत. मनातल्या वेड्या शंका दिवेकरांनी काढून टाकल्या आणि ते गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करू लागले. 15 दिवसांपूर्वी सप्तर्षी वारला
तेव्हापासून त्यांचे चित्त ठिकाणावर नव्हते. अशा वेळी काही ना काहीतरी भास होतात. नाहीतर त्या मोटरसायकलवाल्यावरून सप्तर्षीची आठवण होण्याचे कारण काय? काळे कपडे हल्ली पुष्कळ तरुण वापरतात. अशी चंगलड बऱ्याच जणांची असू शकते. केस असे भुरभुरते ठेवण्याची देखील फॅशनच आहे. आपले केस विरू लागले नसते तर आपणही कदाचित. डॉक्टरांनी वेळीच स्वतःला आवरले. आपण खरोखर मनाला पटवू लागलो आहोत की तो सप्तर्षी नव्हे. त्यासाठी आपण निरनिराळी कारणे देत आहोत. पण खरोखर अशी कारणे देण्याची गरजच काय? ज्या अर्थी सप्तर्षी जिवंत नाही, त्या अर्थीच तो मोटरसायकलवर असणे शक्यच नाही. पण हा एकांत रस्ता, सरळ सापासारखा हिल चढणारा, आणि एका बाजूला पाणी, सकाळच्या उन्हात चमकणारे उघडे बोडके खडक, निर्दय वाटणारे, इनडिफरंट. सगळे पाहिले तरी हे खडक बोलणार नाहीत. यांचे काय जाते? पण असल्या एकलकोंड्या रस्त्याने जायचे म्हणजे माणसाच्या मनाचा किती थरकाप होतो. आपल्यासारख्या सुदृढ शरीराच्या माणसाच्या वाटेला या जगातले कोण जाऊ शकणार आहे? या जगातले नाही, पण दुसऱ्या. व्हॉट डू यू मीन? शेअर नॉनसेन्स. हा मोटरसायकलवाला चक्क जिवंत माणूस आहे. आपल्याला त्याची भीती वाटण्याचे कारण काय? पण मग तो आपल्या मागून काय येत असावा? ठीक आहे, त्याला मागून येण्याचे कारण नाही. जाऊ दे पुढे. डॉक्टर दिवेकरांनी गाडीचा वेग मंदावला. जाऊ दे, जाऊ दे त्याला डावीकडून पुढे. एवढा रस्ता पडलाय. एकदाचा पुढे जाऊन दिसेनासा झाला की आपल्या मनातले हे सगळे खुळचट विचार ताबडतोब कुठल्या कुठे नाहीसे होतील. जळमटांसारखे. हो, हो पुढे. पण डॉक्टर दिवेकरांना आश्चर्याचा धक्का बसला. मोटरसायकलवाला पुढे तर गेला नाहीच, पण वेग मंदावून त्यांच्या मागोमागच येत राहिला. निलिमा मोठी गोड मुलगी होती. नर्स म्हणून ती हॉस्पिटलमध्ये रुजू झाली, पण वागण्यात रुबाब होता, डौल होता. मेट्रांपेक्षा काय, पण डॉक्टरपेक्षाही तिचा रुबाब अधिक होता. रुबाब म्हणजे तोरा नव्हे. प्रत्यक्षात ती कधी शिष्टपणे वागत नसे. सर्वांशी मर्यादेने विनयाने बोलायची. पण हे तिचे मर्यादेने वागणेच इतके शोभून दिसे की त्यापुढे बाकीच्यांची ऐट फिकी पडावी. मंजूळ आवाजात ती लाघवीपणे बोलायची. बोलताना गालातल्या गालात किंचित हसायची. हसताना तिच्या गालांना चिमुकल्या खळ्या पडत. मान वर न करता, नजर न रोखता ती सारे काही ऐकून घ्यायची. मोजकी बोलायची आणि डौलदारपणे इकडून तिकडे वावरायची. तिच्या या साऱ्या वागण्यात एक प्रकारचा जो खानदानीपणा होता, त्याचाच कुणालाही मोह पडायचा. निदान दिवेकरांना तरी लगेच मोह पडला. हॉस्पिटलमधून डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या चालणाऱ्या भानगडींविषयी आजवर ऐकून ऐकून ते खूप कंटाळून गेले होते. आपण असल्या लफड्यात काय वाटेल ते झाले तरी अडकायचे नाही, असा निश्चय त्यांनी मेडिकल कॉलेजात असतानाच केला होता. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांनी नर्सेसचे जे एक एक कळकड बिंडोक अवतार पाहिले, त्यावरून हॉस्पिटलमधल्या नर्सेस हा त्यांच्या आणि सप्तर्षींच्या कुचेष्टेचा, विनोदाचा नेहमीचा विषय झाला होता. आणि आता निलिमा सारंगने त्यांच्या सगळ्या कल्पना बदलून टाकल्या होत्या. नव्हे, त्यांचे चिमुकले जगच उलटे पालटे करून टाकले होते. त्यांच्या आणि सप्तर्षींच्या बोलण्यातली नर्सेसची कुचेष्टा एकदम बंद पडली आणि तिची जागा निलिमाच्या हुशारीच्या, तत्परतेच्या कौतुकाने घेतली. हळूहळू दोघांनीच चहा पिण्यात, गप्पा मारण्यात तेवढीशी गंमत येईना. निलिमाची आठवण होऊ लागली. काहीतरी निमित्तांनी मग दिवेकर निलिमाला बोलावू लागले. तिच्याशी गप्पा मारू लागले. दोघे कॉफी प्यायला बसले की तिला न चुकता बोलावू लागले. तिला अनेक विषयांत रस होता, समजही होती. त्यामुळे तिघांच्या गप्पा रंगू लागल्या. डॉक्टरांनी तिला बरोबरीच्या नात्याने वागवले तरी आपण नर्स आहोत हे निलिमा कधी विसरत नसे. स्वतःची मर्यादा कधी सोडत नसे. कामातही चुकारपणा करीत नसे. तिच्या या गुणामुळे दिवेकरांना ती अधिकच आवडू लागली होती. स्वतःच्या भावनांचे डायग्नोसिस डॉक्टरांनी आपल्या पेशाला शोभेलच्या शिताफीने केले. ते निलिमा सारंगच्या प्रेमात पडले होते. हो नो, अनदर डॉक्टर नर्स अफेअर, त्यांनी स्वतःला आठवण दिली.
मग काय झाले? दिस इज परफेक्टली नॅचरल. आणि नॅचरल असो नसो, बरोबर असो की चूक, निलिमासारखी मुलगी त्यांना सबंध आयुष्यात पुन्हा भेटली नसती. एकदा चालून आलेली संधी ते हातची सोडणार नव्हते. ती सोडणे त्यांना अशक्यच होते. निलिमा भेटल्यापासून त्यांच्या आयुष्याला एक नवीन गर्द रंग चढला होता. निलिमाशिवाय आयुष्य किती भकास होईल याची कल्पनाही त्यांना करता येत नव्हती. त्यांनी निलिमाला लग्नाची मागणी घालायचे ठरवले. ती संध्याकाळ त्यांच्या जन्मभर लक्षात राहिली असती. ख्रिसमस इव्ह. हॉस्पिटल मिशनने चालवलेले होते, त्यामुळे तिथे ख्रिसमस मोठ्या धूमधडाक्याने साजरा केला जात असे. इव्हला सगळ्या स्टाफला पार्टी, लहान लहान पण गमतीच्या भेटी, रात्री मग बॉल. मध्ये इमर्जन्सी कॉल्स येत, डॉक्टरांच्या पाळ्या बदलत, पण गंमत काही कमी होत नसे. अशा सुंदर संध्याकाळी हॉस्पिटल समोरच्या बागेत मागे पुढे हिंदकळणाऱ्या कागदी कंदिलांच्या प्रकाशात वाद्यमेळाच्या साथीने डॉक्टर दिवेकर हलकेच निलिमाला विचारणार होते, तू माझी होशील? ती गालातल्या गालात हसत लाजून खाली पाहणार होती आणि ऐकू येईल न येईलचे म्हणणार होती, हो. तिच्या त्या एकाक्षरी शब्दापेक्षा तिच्या गालांवर पसरलेल्या लाजेनेच त्यांना खरे उत्तर मिळणार होते. त्या लाजेत उठलेल्या तरंगांसारख्या दोन खळांकडे पाहताना त्यांच्या जन्माचे सार्थक होणार होते. डॉक्टर दिवेकरांनी काळा सूट चढवला, बटन होलमध्ये पांढऱ्या गुलाबाचे नाजूक फूल खोचले आणि अंगावर परफ्यूमचा फवारा मारला. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली आणि लोटलेले दार धाडकन उघडून डॉक्टर सप्तर्षी आत आला. त्याचे कपडे नेहमीप्रमाणेच हिरो सारखे होते. पट्ट्या पट्ट्यांचा झगझगीत शर्ट आणि त्याची पहिली 2 बटणे उघडी, केसांनी अर्धे कपाळ झाकलेले आणि चेहऱ्यावर मनमुराद आनंद. निळे डोळे त्याच आनंदात चमकत होते. काय रे, पार्टीला नाही येणार आज? दिवेकरांनी विचारले. येणार येणार, पण खरं विचारशील तर कुठंच न जाता इथं तुझ्याशीच गप्पा मारीत विस्की प्यावी असं वाटतंय मला. अरे, कधी कधी असं वाटतं की जग गेलं जहन्नुम मध्ये, तुझ्यासारख्या ऐकून त्या एक मित्राशीच बोलत बसावं. तुला खूप वाटेल, पण मी पार्टीला जाणार आहे. माझी सगळी तयारी झाली आहे, पाहिलंस? मी निघतच होतो आता. शिवाय माझं आणखी एक महत्वाचं काम आहे आज. टांक मारू गोली, तुले का असाच रडायस? सप्तर्षी दिवेकरांच्या पाठीवर जोरदार थाप मारून म्हणाला. कन्व्हेन्शनल आहेस एक नंबरचा. ठरवलंय की निघाला सूट घालून. आजूबाजूचं इकडचं तिकडचं काही दिसेल तर शपथ. अरे मित्राचा मूड तरी समजतो की नाही तुला? हो हो करून हसत सप्तर्षी म्हणाला, मी आज लेका आसमानात आहे, ऍब्सोल्युटली ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. मी दुपारी सहज लंच घेता घेता निलिमा सारंगला प्रपोज केलं. अरे, ती चक्क तयार झालीये माझ्याशी लग्न करायला. दिवेकर जागच्या जागी कोसळले. ते वाद्यसंगीत, ते कागदी दिवे, ती बागेतील भेट आणि त्यानंतरचं एक सुरेल आयुष्य, साऱ्यांचा त्यांच्या डोळ्यांदेखत चक्काचूर झाला होता. गाडीने आणखी एक वळण घेतले. आता शांत समुद्र मागे पडला आणि दुतर्फा झाडी असलेला हिल चढणारा रस्ता सुरू झाला. काही वेळ गाडी एकटीच चालत राहिली. मोटरसायकलवाला समुद्राशी समांतर रस्त्याने निघून गेला असावा, पण दुसऱ्याच क्षणी मोटरसायकलचा पर्र आवाज त्यांच्या कानांवर पडला आणि आरशात मोटरसायकल दिसू लागली. छे, हा माणूस आपला पिच्छा का सोडित नाही? आणि तो आहे तरी कोण? डॉक्टरांनी गाडीचा वेग वाढवला. आश्चर्य म्हणजे मोटरसायकलवाल्यानेही वेग वाढवला. त्या चढावर वेग वाढवणे खरे म्हणजे दोघांनाही कठीण होते. पण डॉक्टरांच्या मनात आता एकच विचार ठाण मांडून बसला होता, काहीही करून दूर जायचे त्या मोटरसायकलवाल्यापासून. आत खोल कुठेतरी त्यांना एक जाणीव झाली होती की तो मोटरसायकलवाला दुसरीकडे कुठेही जात नाही, तो आपल्याच मागून येत आहे. आणि काय वाटेल ते झाले तरी आपण त्याच्या हाती लागता कामा नये.
या उघड्या रस्त्यावर कुणीच आपल्या मदतीला धावून येणार नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याशिवाय आपली सुटका नाही. त्यांनी गाडीचा वेग आणखी वाढवला. त्यांच्या पाठीमागच्या काळ्या आकृतीनेही मोटरसायकलचा वेग वाढवला. आता डॉक्टरांची खात्रीच झाली की तो आपला पाठलाग करीत आहे आणि ज्या अर्थी त्याने पाठलाग चालवला आहे त्या अर्थी तो तोच आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला आपला पाठलाग करण्याचे काही कारण आहे का? त्यांच्या काळजाने ठाव सोडला. आजवर कधीही न अनुभवलेली एक नवीनच भीती एकदम त्यांच्या अंगभर पसरली. काहीतरी भयानक घडणार आहे आणि त्याकडे आपण क्षणाक्षणाला विलक्षण वेगाने खेचले जात आहोत याविषयीची. त्यांनी गाडीचा वेग वाढवला, पण या वेगाने आपण त्या संकटापासून दूर जात आहोत की त्याच्या जवळ, हेही त्यांना समजत नव्हते. पाठीमागची काळी व्यक्ती जवळ येत होती. मोटरसायकलचा फर्र आवाज त्या निशब्द रस्त्यावर घुमून राहिला होता. डॉक्टर चाकाशी आखडून बसले. जणू आता मोकळे बसायची देखील त्यांना भीती वाटत होती. मोटरसायकल जवळ येतच होती. हॉस्पिटलमधील ख्रिसमस इव्हच्या पार्टीत ते भूतासारखे वावरले. सप्तर्षीने दिलेल्या बातमीने त्यांना खोलवर इजा झाली होती. कुठेही जाऊ नये, खोलीचे पडदे ओढून घ्यावेत, दिवे बंद करावेत आणि उशीत डोके खुपसून घुसमटून जावे, तरच हे दुःख सहन करता येईल असे त्यांना वाटत होते. पण प्रत्यक्षात यातले काहीच करणे शक्य नव्हते. क्षणभर चुकलेला काळजाचा ठोका पुन्हा जागेवर येताच ते भानावर आले. या क्षणी आपण काय करायला हवे याची त्यांनी मनाला याद दिली आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणले. निर्जीवपणे हात पुढे करून ते म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळी तयारी झालेली असल्यामुळे त्यांना पार्टीला जावेच लागले. सप्तर्षी बरोबर होताच. तो जणू हवेत तरंगत होता. पार्टीत तो किती प्यायला, किती नाचला, किती बडबडला याला सुमारच नव्हता. डॉक्टर हातात एक ग्लास घेऊन एका बाजूला बसून होते, सगळा जल्लोष पाहत. वाद्यमेळ चालू होता. रंगीत दिवे वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर हेलकावे खात होते. सगळी माणसे रंगीत कागदी टोप्या घालून एकमेकांना हॅपी ख्रिसमस, हॅपी न्यू इयर म्हणत होती. पण डॉक्टरांना ते सगळे कृत्रिम वाटत होते. कशातच जीव राहिला नव्हता. कधी एकदा आपण घरी जातो आणि बिछानात अंग टाकतो असे होऊन गेले होते. एकाएकी निलिमा त्यांच्याजवळ आली. समोरच्या खुर्चीवर बसली. तिचा चेहरा शांत दिसत होता. सप्तर्षीच्या चेहऱ्यासारखा आनंदाचा थैथयाट तिच्या मुद्रेवर नव्हता. पण तरीही ही थोडी सुखावल्यासारखी दिसतेय का? की ही आपलीच भावना? इथे एकटेच का बसलात? बरं नाही का वाटत? तिच्या स्वरात काळजी होती, माया होती. ही माया जन्मभर अनुभवता आली असती तर? ग्लासमधला एक कडवट घोट घेऊन डॉक्टर तिच्याकडे न पाहता म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे एवढ्यात सांगितलं यांनी तुम्हाला? तिच्या गालांवर लाजेचे तरंग उठले. पण डॉक्टरांचे तिकडे लक्ष नव्हते. त्यांना तिचा यांनी शब्द झोंबला होता. अशा कशा या बायका? क्षणात कशा एखाद्याला आपलं मानतात? सांगितलं ते बरं केलं. नाहीतर मी स्वतः तुला मागणी घातली असती. ते अर्धवट विनोदाने बोलल्याप्रमाणे म्हणाले. तुम्हा दोघांमध्ये निवड करणं मला कठीण गेलं असतं. तीही काहीशी विनोदानेच म्हणाली. डॉक्टरांचा चेहरा उजळला. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच तिला आपण काय बोलून गेलो हे ध्यानात येऊन चुकले. ती लाजली आणि काहीतरी निमित्त काढून तिकडून सटकली. डॉक्टर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. तिच्या शब्दांनी जणू त्यांच्या मेलेल्या आशेवर अमृत शिंपडले होते. एकूण आपला तर्क बरोबर होता. आपण जसे तिच्यावर प्रेम करीत होतो तसेच ती देखील. तितक्या प्रमाणात नसेल पण थोडेफार प्रेम आपल्यावर करते. सप्तर्षीविषयी तिला वाटते हे खरे, पण आपण आधी विचारले असते तर ती आपल्यालाही नाही म्हणाली नसती. खरे म्हणजे तिला दोघांच्याही विषयी आपुलकी आहे. दोघांवरही तिची माया आहे. दोघांचाही सहवास तिला हवासा वाटतो. तसे नसते तर आज सप्तर्षीशी लग्न ठरवले असतानाही तिने मुद्दाम येऊन आपली विचारपूस केली असती का?
निलिमाला आपण हवेसे वाटतो. सप्तर्षी नसता तर तर तिने आपल्यावर प्रेम केले असते 100%. सप्तर्षी नसता तर सप्तर्षी या जगात नाहीच अशी कल्पना डॉक्टरांनी क्षणभर करून पाहिली. मग त्यांचा मार्ग मोकळा होता. निलिमा त्यांची होती, त्यांची एकट्याची. क्षणभराच्या त्या तंद्रीत डॉक्टर सुखावले. दुसऱ्याच क्षणी एका भयंकर विचाराने ते त्या तंद्रीतून खाडदिशी जागे झाले. आपण सप्तर्षीला या जगातूनच नाहीसे केले तर? छे छे छे, हा विचार ताबडतोब डोक्यातून काढूनच टाकायला हवा. असले काही करणे आपल्याला अशक्य आहे. आपण खुनी नाही. खून पचत नाही. पचेल असा खून आपल्याला करता येणार नाही. आपण जगातून उठू. त्या भयंकर विचारावर घाईघाईने बोळा फिरवून डॉक्टर पार्टीतून बाहेर पडले. आणि त्यानंतर 4च दिवसांनी डॉक्टर सप्तर्षीच्या मोटरसायकलला अपघात झाला. अपघातात सप्तर्षीची मोटरसायकल पार ठेचून गेली होती. त्या अर्थी ही मोटरसायकल त्याची असणे शक्यच नाही. डॉक्टर दिवेकरांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली. आणि हा तरी तो कसा असेल? पण तरीही किती त्याच्यासारखा. मनात उलटी सुलटी चाके फिरत होती, पण त्या चाकांची गती मात्र एकाच दिशेने होती. हळूहळू विचार सुटत चालला होता. त्याची जागा भीतीने घेतली होती. हातातले चाक फिरत होते. गाडी वाटेतले सारे अडथळे पार करून सुसाट पळत होती. मागे काळ लागावा तशी मोटरसायकलही क्षणोक्षणी वाढत्या वेगाने पाठीमागून येत होती. तिचा आवाज मधमाशांचे पोळे फुटावे तसा घुमत होता. झाडे भराभर मागे पडत होती. सर्पासारखा नागमोडी रस्ता वेटोळे करीत जात होता. डॉक्टरांच्या कानाला भणभण वारा लागत होता. तरीही ते एकसारखे वेग वाढवीत चालले होते. मोटरसायकल वाढत्या वेगाने जवळजवळ उडत होती. नाही नाही, त्याच्या हातात सापडून चालायचे नाही. माझ्या हातून जे घडले त्याला तो क्षमा करणार नाही. कधीच नाही. मी त्याच्या हाती लागलो तर तो मला सोडणार नाही. वेग वेग हवा. आता शक्य तेवढा लांब गेले पाहिजे. त्याच्यापासून दूर. डॉक्टरांचे भीतीने पुरते भान गेले. त्यांच्या आता 2च जाणीवा शिल्लक राहिल्या होत्या. चाकावरचा हात आणि ऍक्सिलरेटरवरचा पाय. डोळे आरशात पाहतच नव्हते. रो रो करून तो त्यांच्या हातांवर चाल करून येत होता. याचे सावट सबंध मनावरच पसरून राहिले होते. झपाट्याने मागे जाणारी झाडे, झपाट्याने पुढे येणारी मोटरसायकल, कानांना लागणारा वारा. मी कुठे आहे? गाडी कुठे चाललीये? ती तर वाऱ्यावर. तरीही वेग वाढवला पाहिजे तेवढाच एक आसरा. नाहीतर तो कुठल्याही क्षणी वेग वेग वाढता वेग. आणि अचानक सुटलेला चक्रावरचा हात. कोसळताना सारे काही वेडेवाकडे झाले. आभाळ मोटारीत घुसले. झाडे अंगावर पडली. काळोख, सगळा काळोख. गाडी उलटी झाली तरी तिची चाके वेगात फिरतच राहिली. डॉक्टर दिवेकरांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समोर दिसली ती पांढरी शुभ्र भिंत. बस, या पलीकडे नजर खालीवर जाऊच शकत नव्हती. डोक्यावर जाडजूड बँडेज, दोन्ही कानांवरून खाली आलेले. नजरेला जशी काही झडपे बसवलेली. मग वातावरणाचा वास आला. भिंतीवरचे कॅलेंडर नजरेच्या टप्प्यात आले. आणि मग ध्यानात आले की आपण आपल्याच हॉस्पिटलमध्ये आहोत. काय झाले असावे? आपल्याला कशासाठी येथे निजवून ठेवले असावे? एवढ्यात पाठीतून जबरदस्त कळ आली आणि त्याबरोबरच काय झाले त्याची आठवण झाली. वेग, भन्नाट वेग, भणाणणारा वारा, मागे सटासट निसटणारी झाडे. आपण गाडीत होतो, स्वतः चालवित होतो. आणि पाठलाग करणारी ती मोटरसायकल, तो काळे कपडे घातलेला माणूस. अखेरीस आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकलो तर. त्याही अवस्थेत दिवेकरांना हायसे वाटले. बहुधा आपल्या कारला अपघात झाला असावा. पण मग आपल्याला इथे कुणी आणले? कुणीही असेल, या भागात आपल्याला ओळखणारे काही कमी नाहीत. पण मग तो मोटरसायकलवाला आपण अपघातात सापडल्यावर आपल्याला गाठणे त्याला अगदीच सोपे गेले असेल. मग त्याच्या तावडीतून आपण वाचलो कसे?
नक्की तो तोच होता. आपल्या कृत्याचे प्रायश्चित्त देण्यासाठी हात धुवून तो आपल्या पाठीमागे. मग आपण जिवंत कसे राहिलो? आपण नक्की जिवंत आहोत ना? दिवेकरांनी समोरच्या पांढऱ्या शुभ्र भिंतीवर नजर लावली. सारे काही शांत होते. स्तब्ध, विलक्षण स्तब्ध. डॉक्टर सप्तर्षीला मोटरसायकलचा अपघात झाला हे कळल्यावर निलिमा जवळजवळ कोसळलीच. ती त्याला वरचेवर सांगायची की इतक्या वेगाने मोटरसायकल चालवीत जाऊ नकोस, पण तो ऐकत नसे. त्याचा स्वभावच विचित्र होता. पाऱ्यासारखा, हातात आला असे वाटता वाटता निसटून जाणारा. प्रत्येक गोष्ट तो आत्यंतिकपणे करायचा. निलिमावर प्रेम जसे आत्यंतिकपणे करायचा, तसा मोटरसायकल देखील आत्यंतिकपणे चालवायचा. मुळू काही करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. मोटरसायकल चालवायची ती भन्नाट वेगाने, मग सपाट रस्ता असो की चढण. एकंदरीत त्याचा हा स्वभाव निलिमाला आवडायचा. पण मोटरसायकल वेगाने चालवणे त्याने सोडून द्यावे असा तिचा हट्ट होता. अर्थात ते सप्तर्षी ऐकणार नाही हेही तिला ठाऊक होतेच. जे कधीतरी होणार होते ते अखेरीस झाले. हॉस्पिटलच्याच रस्त्यावर भन्नाट मोटरसायकल चालवताना समोरून अचानक एक माल ट्रक आडवी आली. आयत्या वेळी मोटरसायकल बाजूला वळवण्याच्या प्रयत्नात लांब फेकली गेली. सुदैवाने सप्तर्षी ठार झाला नाही, पण त्याच्या डोक्याला जब्बर दुखापत झाली. याच हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले गेले. निलिमा प्रथम धाय मोकलून रडली. मग तिच्यातली नर्स जागी झाली. सप्तर्षीला वाचवण्यासाठी ती धीरानं उभी राहिली. सप्तर्षीच्या डोक्याचे इमर्जन्सी ऑपरेशन करायला हवे होते. ऑपरेशनपूर्वी सप्तर्षी शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले आणि निलिमाच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली. तिने हलकेच त्याचा हात हातात घेतला. त्याने मंद स्मित केले. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आले. दिवेकर निलिमाला म्हणाले, प्लीज निलिमा, तुला सप्तर्षीविषयी किती वाटतं हे मला कोणाहीपेक्षा मला एकट्याला चांगलं ठाऊक आहे. त्याच्यासाठी लागेल ती मदत तू करशील, पण माणसांचा भरवसा देता येत नाही. एखाद वेळी भावना आड येते. चुकून काहीतरी होऊन बसेल. तू तुझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पाठव. कसंही करून ऑपरेशन यशस्वी व्हायला हवं. हट्ट करू नकोस प्लीज. तू शहाणी आहेस. तुला समजतं. ऑपरेशनची वेळ होत आली. सर्जन सिंघांनी या प्रकारच्या ऑपरेशनसाठी नावाजलेले होते. अत्यंत निष्णात आणि अनुभवी म्हणून त्यांची ख्याती होती. डॉक्टर दिवेकर त्यांचे मदतनीस होते. सारे आत गेले. नर्सेस, हॉस्पिटल बॉईज सारे. एकटी निलिमा मात्र तशीच बसून राहिली, क्षण क्षण मोजीत. या अशा ताटकळण्यापेक्षा आपण आत गेलो असतो तर बरे, असे तिच्या मनात येत होते. पण तिला दिवेकरांचे पटले होते. तिचा दिवेकरांवर विश्वास होता. असे अनंत युगे ताटकळल्यानंतर एकाएकी थिएटरचे दार उघडले. सर्जन सिंघानी बाहेर पडले. त्यांच्यानंतर डॉक्टर दिवेकर, मग इतर. कुणीही तिच्याकडे पाहिले नाही. पाठ फिरवून सगळे निघून गेले. क्षणभर तिला काही कळेना. कोणीतरी दखल घेईल म्हणून ती तशीच धडपडत उठून उभी राहिली. दुसऱ्याच क्षणी या प्रकाराचा अर्थ तिच्या ध्यानात आला. सप्तर्षी ऑपरेशन टेबलवर गतप्राण झाला होता. दिवेकरांच्या सोबतीला आलेली शांतता एकदम भंग पावली. दारावरचा पडदा सळसळला आणि नर्सचा युनिफॉर्म घातलेली निलिमा त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. प्रथम कुणीच काही बोलेना. स्निग्ध दृष्टीने ती नुसती दिवेकरांकडे पाहतच राहिली. मग हलकेच म्हणाली, बरं वाटतंय आता? हा ओलाचिंब मायेचा स्वर ऐकण्यासाठी तरी आपण जिवंत राहिलो, ह्याविषयी डॉक्टरांना धन्य वाटले. ते नुसते हसले. बोलण्यासारखे काही नव्हतेच. तीच पुढे म्हणाली, मला आश्चर्य वाटतं. नेहमी गाडी इतकी संथ चालवणारे तुम्ही, आज काय झालंय तुम्हाला? तो आला होता. तो मोटरसायकल फास्ट चालवणारा. त्याने माझा पाठलाग केला म्हणून मला नाईलाजाने गाडी जोरात मारावी लागली. डॉक्टरांना वाटले एकदा सांगून टाकावे. माझा पाठलाग करून मला मृत्यूच्या तोंडी देऊन तो स्वतः गुप्त झाला. सांगावे सरळ. पण मग वाटले नको, ती विचारेल.
तुमच्याशी असा वागायचा त्याला काय कारण? तुम्ही दोघे तर अतिशय जवळचे मित्र होता. मग आपण काय सांगायचे? डॉक्टर गप्पच राहिले. शून्यात बघत निलिमा म्हणाली, माझंच नशीब असं दरिद्री आहे. 15 तो अपघात आणि आता हा. दिवेकरांच्या मनातल्या आशेला आता पुन्हा पालवी फुटू लागली होती. तिला आपुलकी वाटते आपल्याविषयी, त्याच्या इतकीच. आज ना उद्या ते तिला लग्नाविषयी विचारणार होते. अगदी जपून, तिच्या भावना जराही न दुखवता, मुळीच घाई न करता. घाई केलेली वाईट दिसली असती ना. जसे काही सप्तर्षीच्या मृत्यूचे दुःख झालेच नाही असे दिसले असते. पण सप्तर्षी गेल्यानंतर ती आपली झाल्याशिवाय राहणार नाही याविषयी त्यांना संदेह उरला नव्हता. कदाचित म्हणूनच आज सप्तर्षीला मोटरसायकलवरून गेलेल्या माणसाला इतका मत्सर का वाटावा? त्याला आता तिचा काय उपयोग? असे झटकून टाकले तर ही भीतीची एक कळ त्यांच्या मनात उठल्या वाचून राहिली नाही. यावेळेस कदाचित आपण जिवंत सुटलो, पण यापुढे सप्तर्षी आपल्याला जिवंत ठेवणार नाही. डॉक्टर दिवेकरांना घाम फुटला. तुमचं एक मायनर ऑपरेशन करावं लागणार आहे, मणक्याचं, ताबडतोब. निलिमा नर्स म्हणून बोलली. दुपारी 12 वाजता सर्जन गडकरी यायचेत. काही काळजी करू नका. ऑपरेशन अगदी साधं आहे. ऑपरेशन. सप्तर्षीच्या ऑपरेशनच्या आठवणीने डॉक्टरांच्या अंगावर काटा आला. दुपारचे 12 वाजले. डॉक्टर दिवेकरांना थिएटरमध्ये नेण्यात आले. सर्जन गडकरी आले. इतर मदतनीस आले. यावेळेस दिवेकरांनी खास रिक्वेस्ट करून नर्स निलिमाला हजर राहायला लावले. तिच्या हजेरीनेच डॉक्टरांना केवढा धीर आला. सगळीकडे शांतता पसरली होती. फक्त घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती आणि मंडळींचे श्वासोच्छवास. अशीच शांतता त्यावेळेस पसरली होती. फक्त टिकटिक आणि श्वासोच्छवास. तो समोर पसरला होता. तो ज्याला आपण मित्र मानले होते, ज्याला निलिमा सर्वस्व द्यायला निघाली आहे, तो आपले सर्वस्व. सगळ्यांच्या तोंडाला फडकी. न बोलण्याची शपथ घ्यावी तसे सारे जण तोंड बांधून बसलेले. सर्जन सिंघानींची चिंतातूर मुद्रा. त्यांनी हातमोजे चढवले. घड्याळाची टिकटिक, टेबलावरच्या सप्तर्षीचा श्वासोच्छवास, नुसती निळ्या बुबुळांची हालचाल. इकडून तिकडे, तिकडून इकडे. कुठे गेले ते चिडवल्यासारखे हो हो करून हसणे? तो उन्माद. आय प्रपोज्ड हर, शी ऍक्सेप्टेड. तुला माहित नसेल, पण तू दगा दिलास, मला दगा दिलास. सगळीकडे दाटून येणारा काळोख, फक्त डोक्यावर जळणारा एक प्रखर दिवा. दिव्याच्या प्रकाशात धातूच्या हत्यारांमधून निघालेले थंड किरण. आणि मग आलेली स्तब्धता. स्तब्धता. डॉक्टर दिवेकर शांतपणे ऑपरेशन टेबलावर पडलेले. फक्त विचारचक्र चाललेले, अतिशय वेगाने. माथ्यावरचा दिवा, बाकी सारा थंड काळोख. या काळोखात काय असेल? भीती, विलक्षण भीती. तो मोटरसायकलवाला, काळे भोर कपडे घातलेला. आपली मोटार उलटताच तो गुप्त झाला. पण तो नक्की तोच होता. सप्तर्षी, आपले प्राण घेण्यासाठी टपलेला. सर्जन गडकरींनी खूण केली, ॲनेस्थेशिया देण्यासाठी. मला वाचवा. दिवेकरांच्या हृदयाने आकांत केला. कुणीतरी वाचवा, तो माझे प्राण घेईल. का? कशासाठी? मी सांगू शकत नाही, पण त्याला कारण आहे. कारण आहे. सर्जन गडकरींनी खूण केली. त्याबरोबर त्यांचा मदतनीस डॉक्टर ॲनेस्थेशिया देण्यासाठी पुढे सरसावला. दिवेकरांनी त्याच्याकडे पाहिले, मात्र एक प्रचंड भीतीची लाट त्यांच्यावर कोसळली. तेच तेच निळे डोळे, तेच कपाळावर आलेले केस, पांढऱ्या कोटाखाली तीच काळी कॉलर. सप्तर्षी हा इथं कसा आला? वाचवा, तो मला गुंगीच्या औषधांचा ओव्हरडोस देईल, तो माझे प्राण घेईल. वाचवा, हा वाचवा. ते किंचाळत सुटले. हीच सप्तर्षी. ही वॉन्ट्स टू किल मी बिकॉज आय किल्ड हिम. मी त्याचा प्राण घेतला, मी त्याला ओव्हरडोस दिला. हो, अ परफेक्ट मर्डर. म्हणून तो माझे प्राण. वाचवा, वाचवा, कुणीतरी वाचवा मला.
पण यापुढचे काहीच त्यांना कळू शकले नाही. सगळीकडे भयाण काळोख पसरला. डॉक्टर शुद्धीवर आले तेव्हा खोली संध्याकाळच्या उदास मळकट प्रकाशाने भरून गेली होती. त्यांच्या उशाशी कोणीतरी बसले होते. ती निलिमा नव्हती, सप्तर्षीही नव्हता. कोणीतरी तिसराच गृहस्थ, पण पोरगेला, काहीसा सप्तर्षीसारखा वाटणारा. पायथ्याशी एक नर्स उभी होती. त्यांनी डोळे उघडताच नर्स पुढे झाली. त्या पोरगेल्या गृहस्थाकडे बोट दाखवून म्हणाली, हे डॉक्टर आष्टीकर, डॉक्टर सप्तर्षींच्या जागी आलेत. आता एक गोष्ट दिवेकरांच्या लक्षात आली. आष्टीकरांनी काळ्या पॅन्टवर काळा बुश शर्ट घातला होता. आजच जॉईन झालेत. सकाळी त्यांना थोडा उशीर झाला म्हणून ते जोरात मोटारसायकल हाणत होते, तर तेवढ्यात तुमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला. यांनीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणून पोहोचवलं. डॉक्टर आष्टीकर हसले. त्यांनी नर्सला खूण केली. ती निघून गेली. नर्सनं इतकी सविस्तर ओळख का करून दिली माहितीये? ते हसत हसत म्हणाले, मीच तिला तसं सांगितलं. तुमचा गैरसमज झाल्याचं कळलं मला. दुपारी ऑपरेशनच्या वेळेस तुम्ही मला सप्तर्षी समजलात, पण मी काही तुम्हाला ओव्हरडोस दिला नाही. तुमचं ऑपरेशन यशस्वी झालं यावरून ते दिसतच आहे. डॉक्टर दिवेकरांनी स्मित केले. त्यांना हायसे वाटले. भीतीच्या कल्पनांची जळमटे डोक्यातून जातायतसे वाटले. अर्थात तुमच्या कबुली जबाबानं इथं बरीच खळबळ उडाली आहे. ती निलिमा सारंग तर पोलिसांत जाण्याच्या गोष्टी बोलतेय, पण हॉस्पिटल तिला तसं करू देईलचं वाटत नाही. शेवटी हॉस्पिटलला देखील स्वतःच्या इब्रतीचा विचार करायला हवा. एनिवेज हे सगळं प्रकरण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे. डॉक्टर दिवेकर, जाऊ दे, फॉरगेट इट. तुम्ही आधी बरे तर व्हा या आजारातून. आष्टीकरांनी सांगितलेल्या हकीकतीने डॉक्टर हतबुद्ध झाले होते. आजारातून बरे होऊन आता काय फायदा होता? निलिमा तर पुन्हा त्यांचे तोंड बघायला तयार होणार नव्हतीच, पण सारा समाज एक खुनी डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवणार होता. तुमच्या समजुतीप्रमाणे मी तुम्हाला ओव्हरडोस दिला नाही डॉक्टर दिवेकर, आष्टीकर सांगत होते. अहो, तुमचा प्राण घ्यायचा असता तर सकाळी तुम्ही बेशुद्ध पडला असताना मला तुमच्या डोक्यात धोंडा नसता का घालता आला? चांगली अपघाताची सबब होती, कुणाला कळलंही नसतं. पण मी तुम्हाला इथं घेऊन आलो डॉक्टर. जगायची संधी दिली. आता तुम्ही पुष्कळ वर्ष जगा. डॉक्टर आष्टीकरांच्या शब्दाला धार आली होती. पुष्कळ वर्ष जगा आणि आपल्या पापाचं प्रायश्चित्त जिवंतपणेच घ्या. दिवेकर ऐकत राहिले. आष्टीकरांच्या शब्दांनी ते आतल्यात जळत चालले होते. असे जळणे यापुढे त्यांच्या नशिबी कायमचेच लिहून ठेवले होते. पण आता या क्षणी त्यांना चिंता वाटू लागली होती, ती दुसऱ्याच एका गोष्टीची. आष्टीकरांचा आवाज त्यांना ओळखीचा वाटू लागला होता. आपण डॉक्टर आहोत दिवेकर, आष्टीकर सांगत होते. माणसाला जीवदान देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं, त्याचा खून करणं नव्हे. आणि प्रेम आड येवो की सूड, माणसानं आपलं कर्तव्यच करायला हवं. मी तुम्हाला जिवंत ठेवलं ते याचसाठी डॉक्टर, आष्टीकर हसत हसत म्हणाले. पण त्यांच्या बोलण्याकडे दिवेकरांचे लक्ष नव्हते. ते आष्टीकरांच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत होते. तुम्ही मला ओळखलत डॉक्टर, आष्टीकर म्हणाले. खऱ्या आष्टीकरला मी आज त्याच्या घरीच डांबून ठेवले. सुदैवानं इथं कोणी त्याला पाहिलेलं नव्हतं. मी थोडंसं वेगळं दिसण्याचा प्रयत्न केला, पण अजून मला रूप पालटणं तितकंसं जमत नाही. सप्तर्षी हो हो करून हसत म्हणाला. लिव्ह अँड लेट लिव्ह डॉक्टर, जगा आणि जगू द्या, कारण मरण फार भयंकर असतं. पाहता पाहता त्याचे शरीर विरळ होत गेले. तो पूर्ण दिसेनासा झाल्यानंतरही काही वेळ मात्र डॉक्टर दिवेकरांना त्याचे हास्य ऐकू येतच होते. ही होती आपली आजची कथा. म्हणे कोण मागे आले. खरं तर यात पण दोन गोष्टी मला वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे गिल्ट.
जर एखादी गोष्ट तुम्ही चुकीची केली आहे तर त्याचं गिल्ट तुम्हाला खातंच राहतं. हे आपण या कथासंग्रहाच्या पहिल्या गोष्टीच्या वेळी, कबंदाच्या वेळीसुद्धा आपण हे ऐकलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निलिमाच्या बाबतीत आपण म्हणूयात. जर निलिमाला खरंच दिवेकरांसोबत राहायचं असतं तर ती ते सांगू शकली असती ना. ज्या अर्थी तिने ते त्यांना सांगितलं नव्हतं, या अर्थी तिला डॉक्टर दिवेकरांसोबत राहायचं नव्हतं. कारण जर एखाद्या स्त्रीला तिचं मत असेल तर ती मांडूच शकते. तिचं मत गृहीत धरण्याचा कोणालाच अधिकार नाही. इतकं सोपं होतं हे, पण कदाचित त्यांना त्यांच्या इगोपायी, स्वतःच्या भविष्यापायी, स्वतःच्या प्रेमापायी, सुडापायी ते दिसलं नाही. अशा 2 छोट्या गोष्टी, पण कदाचित खूप मोठ्या गोष्टी लेखकाने यातून सांगितलेल्या आहेत. मी आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मी आशा करते की तुम्ही असाच सपोर्ट चॅनलला आत्ता इथून पुढेही दाखवत राहाल. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.